जेव्हा पण तुमची सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असते ना, त्या टाइमला तुम्ही कोणतंच काम केलं नाही पाहिजे. ठीक आहे. आणि हे मोस्टली दिवसातून 2 या 3 टाइमला ऍक्टिव्हेट होतं. मेडिटेशनसाठी परफेक्ट हा, असतं मेडिटेशनसाठी परफेक्ट असते. आणि त्या टाइमला तुम्ही जसं म्हटलं जातं, तुम्ही माहितीये सकाळी पूजा करा, संध्याकाळी पूजा करा, दिवाबत्तीच्या टाइमला जेवायचं नाही, झोपायचं नाही. तुम्ही बऱ्याचशा लोकांकडून ऐकलं असेल ना, हा दिवा लागणीचा टाइम आहे, या टाइमला हे करू नका. तर बेसिकली काय आहे, आपले जे स्कॉलर्स होते ना, त्यांना पहिल्यांपासून माहिती होतं की या टाइमला ना सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असते आणि या टाइमला जर तुम्ही हे सगळे कार्य केले ना, तर तुमचं नुकसानच होणार आहे. जेवण केलं तर त्या टाइमला ते इनडायजेशन होते, डायजेस्ट नाही होणार, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, हेल्थ इश्यूज खराब होतात. झोपल्यानंतर पण तुम्हाला बऱ्याचशा हेल्थ इश्यूज होतात. म्हणून या टाइमला ना झोपायचं. मग त्यांनी काय म्हटलं की दिवा लागणीचा टाइम आहे, अँसेस्टरचा टाइम आहे, देव घरी येतात. मग तुम्हाला या टाइमला, आणि हा बेस्ट टाइम असतो ज्या टाइमला तुम्ही मेडिटेशन करू शकता, मंत्र जाप करू शकता, कोणती पूजा करायची ते करू शकता.